अतिशय निंदनीय हा सगळा प्रकार म्हणायला हवा। ज्या पद्धतीनं निर्भया हत्याकांड घडलेलं होतं, अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात अशा जर घटना घडत असतील तर चिंता वाढवणारी ही बातमी आहे। 3 वर्षाचं हे लेकरू, पण अतिशय संतापजनक हे कृत्य मालेगावमध्ये झालेलं आहे। अत्याचार करून दगडानं ठेचून या लहानगीची हत्या करण्यात आलेली आहे। नराधमाला फासावर लटकवा अशी मागणी आता जोर धरतीये। सगळ्या स्तरातून याचा निषेध व्यक्त होतोय। मुळात दिल्लीला जेव्हा अशाच पद्धतीचं जेव्हा प्रकार घडलेला होता, निर्भया हत्याकांड घडलेलं होतं, त्यावेळी मात्र कठोरात कठोर शासन होणं गरजेचं आहे अशी मागणी करण्यात आली। कॅन्डल मार्च काढण्यात आले। कोर्टात अनेक वर्ष या सगळ्या संदर्भात खटला चालला। अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शासन करण्याच्या दृष्टीनं कायद्यात बदल केला असावा अशी मागणी होऊ लागली। त्या दृष्टीनं प्रयत्न सुद्धा होऊ लागले। पण पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना मालेगाव सारख्या ठिकाणी जर घडत असतील तर मात्र लहानग्या मुलींचं या अतिशय कवळ्या अशा कळ्या आपण म्हणूया की ज्या फुलल्या आधीच खुंटल्या गेलेल्या आहेत, संपवण्यात आलेल्या आहेत, त्यांना अशांनी मात्र मोकळा श्वास कसा घ्यावा, कसं फुलावं, आयुष्यात कसं जगावं असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। मुळात पालकांची आज काय अवस्था झालेली असेल ही कल्पना न केलेलीच बरी। अंगावर अक्षरशः काटा येतोय, शहारा येतोय। ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर मन गलबलून गेलेले आहेत। शब्द अपुरे पडतायत, थिटे पडतायत। केवळ आणि केवळ संताप, संताप आणि संताप हा एकच शब्द वारंवार मनात येतोय। मालेगावमध्ये 3 वर्षाच्या या लेकरावर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। डोंगराळे गावात हे घृणास्पद कृत्य घडलेलं आहे। सगळ्या स्तरातून या घटनेचा संताप व्यक्त केला जातोय, तीव्र भावना व्यक्त केली जाते। हा प्रकार, ही घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत असताना जोवर आरोपीला कडक शासन होत नाही तोवर मात्र मृतदेह स्वीकारणार नाही, किंबहुना मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही अशी आता भूमिका पालकांकडून, नातेवाईकांकडून घेण्यात आली आहे। मालेगाव दादा भुसेंचा हा सगळा परिसर वारंवार लोकशाही मराठी दादा भुसे यांना देखील या सगळ्या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न करते। दादा भुसेंनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी नातेवाईकांकडून केली जाते, पण दादा भुसे काही या लोकशाही मराठीचा फोन उचलण्यास तयार नाहीयेत। दादा भुसेंकडून आपण या सगळ्याचं उत्तर घेणार आहोत। दादा भुसेंकडून काय माहिती त्यांना प्राप्त झालेली आहे, काय या सगळ्या संदर्भात तपास केला जात नाहीये, फास्ट ट्रॅक कोर्टात या सगळ्याचं प्रकरण चालवलं जाणार का, राज्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या मुद्द्यावर काय पावलं उचलणार, या सगळ्यावर लोकशाही मराठी आज दिवसभर कायम राहणार आहे। सातत्यानं क्षणाक्षणाची बित्तम बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। यावर काय प्रतिक्रिया उमटतात, काही वेळापूर्वी आम्ही या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून दूरध्वनीवरून भूमिका ऐकून घेण्याचा प्रयत्न केलेला होता। अनेक राजकीय वर्तुळातल्या महिला लोकप्रतिनिधींनी या सगळ्यावर भाष्य केलेलं आहे, चीड व्यक्त केलेली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूया, आपण ऐकूया या सगळ्या प्रतिक्रिया। या गोष्टीचा अर्थातच आपण जाहीर निषेधच केला पाहिजे। त्याची पारदर्शक तातडीने इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि ही प्रवृत्ती आपण ठेचून काढली पाहिजे। आणि महिला आणि मुलांची सुरक्षितता ही आपल्या सगळ्यांचीच आणि त्याहून सरकारची जास्त जबाबदारी आहे। आपण बघताय महाराष्ट्रामध्ये आणि त्यातून पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड वाढ होताना आपल्याला या क्राईम मध्ये दिसते आणि हा माझा डेटा नाही, भारत सरकारचा डेटा सांगतोय। त्याच्यामुळे हा विषय अतिशय चिंताजनक आहे। संदर्भात राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त होतोय। ऐकूया आपण काय प्रतिक्रिया लोकशाही मराठीशी बोलताना महिला लोकप्रतिनिधींकडून देण्यात आली आहे, पाहूया।
खरंच ऐकून अक्षरशः निशब्द, म्हणजे काय शब्द त्या गुन्हेगारांसाठी वापरायचे असा धक्का बसलेला आहे. जो कोणी आरोपी आहे ना त्याला कायद्याच्या चौकटीत शिक्षा न देता त्याला जबर शिक्षा म्हणजे भर चौकामध्ये लोकांनी खरं ठेचून मारणं गरजेचं आहे. कारण का 3 वर्षाच्या मुलीला काहीही कळत नसताना जर तिच्यावर अत्याचार होत असेल आणि तिला दगडाने ठेचून मारणारी विकृती या जर समाजात निर्माण होणार असेल तर मला वाटतं ही कुठेतरी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि कायद्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आता निर्णय घ्यावा लागेल, सरकारला निर्णय घ्यावा लागेल. आणि एक आहे की पोलीस यंत्रणेने सतर्क राहणं फार गरजेचं. मुळामध्ये ही एवढी क्रूरता, एवढा निगरगट्टा, म्हणजे इतका नीचपणाची वृत्ती या महाराष्ट्रात आता ह्या गेल्या 4 वर्षात तर फारच वाढली. याचा सगळ्याचा परिणाम होतो ज्या महाराष्ट्रामध्ये तो संस्कृत महाराष्ट्र म्हणून पाहिला जायचा, तर त्यांना आता ते कळून चुकलेलं आहे की आपण काहीही केलं तरी यांच्या मधल्या वादांमध्ये ह्यांचे विषय चालले, आपलं काही नाही होणार. आता जो कोणी आरोपी आहे त्याचा मागचा पुढचा इतिहास तर असेलच किंवा नसेलही, तरी अशा आरोपीला तात्काळ मला तर वाटतं आता 3-3.5 वर्षाच्या मुलीवर कसले तुम्ही शोध लावणार, कसलं काय बघणार. ज्यांनी केलं शिरछेदच करून टाकला. अत्यंत निषेधार्ह, संतापजनक आणि हे जे आरोपी आहेत अत्यंत निर्घृण आणि मी तर म्हणेन अमानवी, पशु सुद्धा असे अत्याचार करणार नाहीत अशी माणसं आहेत. बरं 3 वर्षाच्या मुलीला ती कशा पद्धतीने तिचा आवाज थांबवला असेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. या अशा घटना ज्या घडतात त्याला मला नेहमीच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे, त्यांची आठवण होते की फाशीच झाली पाहिजे अशा केसेसमध्ये, असं त्यांचं मत होतं ठामपणाने. आणि अशा आरोपीला लवकर पकडून जास्तीत जास्त शिक्षा होण्याबरोबरच अशा घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून आपल्याला समाजाचं आणि पोलिसांचं कशा प्रकारनी प्रतिबंधात्मक कारवाई किंवा योग्य त्या पद्धतीने थांबवण्याबरोबरच हा जो दबंग पद्धतीने काम करणारा जो युवक वर्ग आहे त्याच्यातले सगळेच जण तर अजिबात अत्याचार करणारे नाहीयेत, पण काही जणांची अशी अपप्रवृत्ती आहे. सकाळी आपण जी दुर्दैवी घटना ऐकवत आहात, अत्यंत गंभीर, अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मात्र अशा घटना वारंवार घडतात आणि त्यातनं आपण शिकत नाही, त्यातनं आपण काही सांगत, काही धडा घेत नाही. कारण जेव्हा जेव्हा 3 वर्षाचा, 4 वर्षाचं, 5 वर्षाचं बाळ आणि त्या बाळावर अत्याचार होतोय, अशा वेळेला जर पहिल्या घटनेमध्ये जर ठोस पावलं उचलली तर कदाचित पुढची घटना घडायला बऱ्यापैकी मदत. जे ऐकूनच अगदी मन इतकं फारच वेदना होत आहे. त्या अशा घटना ज्या घडतायत याच्यावरनं एक लक्षात येत आहे आपल्याला की असे विकृत लांडगे आजही समाजामध्ये वावरताना आपल्याला दिसत आहेत. कायदे आहेत, त्या ठिकाणी सगळी यंत्रणा आहे, परंतु समाज म्हणून आपण सुद्धा सजग होणं मला वाटतं तितकंच गरजेचं आहे. अशा ज्या या घटना घडतात या अत्यंत दुर्दैवी अशा घटना आहेत. या घटनेची मी पूर्ण माहिती अजून घेतलेली नाहीये. तुमच्या माध्यमातून मला आता ही घटना लक्षात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या वेळेमध्ये मी संबंधितांकडनं ही सगळी माहिती सुद्धा घेईन. आरोपी पकडला गेलाय किंवा नाही याची माहिती नाही, नसेल पकडला गेला तर तोही पकडला जाईल याच्याबद्दल मला विश्वास आहे. आणि अशा घटना घडू नये यासाठी खरोखर आपल्याला आता विचार करण्याची गरज आहे. 3 वर्षाची चिमुरडी आणि तिच्यावर अत्याचार करून एवढंच नाही तर दगडाने ठेचून तिला मारण्यात आलंय. अत्यंत अत्यंत मनाला वेदनादायी अशी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.